ऐसे रखो। एक बार जोरदार तालियां करिश्मा जी के लिए, जोरदार तालियां। वाह 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 वाह, बहुत अच्छा उन्होंने आपके सामने 2 गाने पेश किए हैं, लेकिन माहौल को बरकरार रखूंगा भाई। हेलो, बढ़ाओ 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 इसको। हेलो हेलो। जामिंग में जो वायरल हुआ था मेरा माझा कधी तवा अरे रसिया
की आप फरमाइश कर रहे थे वो गाना, कम मत करो, कम मत करो। हेलो हेलो, रिदम भी बढ़ाओ ना यार, ऐसा क्यों कर रहे बॉस? ला 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 ला। दरबारी दरबारी वक्त की नजाकत को देखते हुए 4 मिसरे का शेर आपके एक बतौर खास खिदमत में पेश कर रहा हूँ। तवज्जो। हेलो नुसत्या महापुरुषाच्या हॅलो मी झाला हॅलो नुसत्या महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या करून नाही होत भाऊ। महापुरुषांच्या रमाईची जर जयंती तुम्हाला साजरी करायची असेल ना, तुमच्या गावातलं जर एखादं हुशार लेकरू असेल शिक्षणात, त्याच्याकडे पैसा नसेल, त्या जयंतीचा पैसा त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा, म्हणजे माता रमाईची जयंती साजरी झाली आम्ही असं समजतो। क्यों ऐसा कर रहे हो यार उस्ताद? देखिए मैं बोलने वाली औलाद हूँ, मैं बोलते रहूँगा, क्योंकि ये संतों फकीरों का दफ्तर नहीं है, विचारों का व्यासपीठ है। इसलिए तो हम बोलते नहीं, चुप बैठते, इसलिए तो खैरलांजी होती है। समाज के ऊपर आज भी अन्याय अत्याचार होते हैं भाई, क्योंकि सुकून सुकून बनाओ, बातें क्रांति की बतानी पड़ती है। क्या बात है? ये जिंदगी दाव पर लगानी पड़ती है, बातें क्रांति की बतानी पड़ती है। वंदना आते आप तुमसे भी खास तवज्जो। बातें क्रांति की बतानी पड़ती है, ये जिंदगी दाव पर लगानी पड़ती है। अरे आसान थोड़ी है बाबा साहब की शायरी, उंगलियों को धार लगानी पड़ती है। हेलो राहुल जी कामड़े लिखते हैं, बहुत अच्छा शेर है भाई। जो पैदा ना हुआ जो जो पैदा ना हुआ कभी उसका क्यों नाम है। जब पैदा ना हुआ कभी उसका क्यों नाम है। सफेद झूठा आदमी भारत में क्यों आम है। गर संविधान सही से चलाया ना राहुल, तो गीता पर हाथ रखने का क्या काम है। तो आइए पिंपल गांव वालों, जिंदाबाद हो बाबा साहब का ख्वाब देख रहा हूं मैं, नीले परचम में वो क्रांति की आग देख रहा हूं मैं।
पसंद आए शेर तो सिर्फ दाग चाहूंगा। जिंदाबाद वो बाबा साहब का ख्वाब देख रहा हूं मैं, नीले परचम में वो क्रांति की आग देख रहा हूं मैं। और मनुवादियों की भगदड़ इसीलिए तो यहाँ मचल रही है विजय, क्योंकि पीपल गांव के हर बच्चे में सीधा नाक देख रहा हूं मैं, गाँव के हर बच्चों में सीधा नाक देख रहा हूं मैं। इतना तू देख रहा हूँ। इस गाने की मुसलसल फरमाइश है तो क्या नाराजे भीम जब लबों पर आ गया। क्या बात है? पसीना आ गया। सर कश्मीर साहब पहले मैं भी ओ भाई बहुत पते की बात देना चाहता हूँ, क्योंकि तूफान से टकराना पत्तों का काम नहीं है। माता बहनों, तूफान से टकराना पत्तों का काम नहीं है, और विजय जंग में लड़ना निहत्तों का काम नहीं है। तूफान से टकराना पत्तों का काम नहीं है, विजय जंग में लड़ना नियतों का काम नहीं है। एक ही चाहिए मगर शेर वाला चाहिए। ये बाबा साहब का मिशन चलाना कुत्तों का काम नहीं है। मेरे दुश्मन को थंडे हो गए। अरे मनुवाद्यावर डरकावणारा वाघ बघू दे तुझ्यात। ये नीला निशान भाई कब्र पर ढकने की चादर नहीं है। नीला निशान कब्र पर ढकने की चादर नहीं है। ए सालिमो, कह दो सारे जमाने वाले को ये नीला निशान कब्र पर ढकने की चादर नहीं है, और कह देना उन मनुवादियों को ये भीम जी की संसार कायर नहीं है। तरुण पिढी, लहान मुली या फेसबुक रीलच्या नादी लागू नका। विचार आत्मसात करा, क्योंकि उतरना पड़ता है जंग के मैदान में। तालियां बजाने से परिवर्तन नहीं होता। उतरना होता है जंग के मैदान में। तालियां बजाने से परिवर्तन नहीं होता। लड़नी पड़ती है विचारों की लड़ाई। गालियां देने से परिवर्तन नहीं होता। दीदी, वक्त आने पर तलवार भी उठानी पड़ सकती है, फकत लालियां लगाने से परिवर्तन नहीं होता।
रुको ना इतने उडी मारा. जय भीमच्या नाऱ्याचे जनक कोणी आहे माहिती आहे का तुम्हाला? इकडं मुली, हा आता उतरतो. जय भीमच्या नाऱ्याचे जनक माहिती आहे का तुम्हाला? ज्यांनी सर्वात आधी जय भीमचा नारा लावला माहिती आहे का? सांगा. मग का भेटच माहिती आहे का तुम्हाला? घरी फक्त जिलेब्यान भाजीच तैता का तुम्ही? सांगा लवकर. जय भीम, जय भीम. तुम्ही थांबाव. जय भीमच्या नाऱ्याचे जनक कोण आहेत? तर तुमच्या तू थांब ना, त्या धंदा मत खराब कर यार. सॉरी मेरी बुवा आहे. जय भीमच्या नाऱ्याचे जनक कोण आहे माहिती आहे का? इकडे महिलांना नाही, तुम्हाला नाही, यांना महिलांना, महिलांना खास करून तरुण पिढींना. तुम्ही बसा, यांना विचारत आहो मी. तुम्ही सांगा ना माहित आहे? चळवळ कशी आगी बनेल? चळवळीचा सत्यानाश आहे मग अशा ना. टीवीएस पाहता का? आने वाली 12 फरवरी को सूरज आतिश है सभी ग्रुप का दिल्ली के जंतर मंतर में, दिल्ली में सूरज आतिश महाभूति महाविहार की लड़ाई में जा रहा है. कौन कौन चलेगा मेरे साथ? अरे भाई कैसे लोग हैं यार? भाई लड़कियों पे मरने से अच्छा है बाबा साहब के मिशन के लिए लड़ो. क्या बात है, क्या बात. क्योंकि उतरना होगा आप जंगे मैदान में, उतरना होगा आप जंगे मैदान में, उतरना होगा आप जंगे मैदान में. अब तलवार निकालनी होगी. उतरना होगा आप जंगे मैदान में, अब तलवार निकालनी होगी. औकात भूल गए हैं कुत्ते, उनको औकात दिखानी होगी. और हमारी शांति को, हमारी शांति का, हमारी शांति को, हमारी शांति का एहसास मन सुनो. अब बाबा साहब के घराने की ताकत दिखानी होगी. बाबू हरदास येलेन ज्यांनी जय भीमचा नारा लावला, कामठीचे पहिले आमदार होते. मला ज्या वेळेला मी बाबूजीची स्टडी केली, मामा असे शिपाई होऊन गेले. बाबासाहेबाचे राईट हँड होते बाबू हरदास येलेन. आई, त्या कामठीमध्ये बिडी कारखाना होता. त्या कारखान्यामुळे बाबूजींच्या मानेमध्ये काटे झाल्या होत्या. ज्यांनी जय भीमचा नारा लावला ना, सांगणं पडते यांच्यासाठी भाऊ, क्योंकि ये विचारों की लड़ाई है भाई. आपस के मतभेद अब छोड़ो, अब आगे बढ़ना होगा यार भाई. बघा ना, या देशात गुलामगिरीला, हुकुमशाहीला सुरुवात झालेली आहे असं मी समजतो. कारण बाबासाहेबाचं संविधान असून सुद्धा बाबासाहेबाच्या लेकरांना मूक मोर्चे काढावे लागतात, रस्त्यावरती उतरावे लागते, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्ट झाली. वा 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 वा. या ठिकाणी माझे मोठे बंधू अक्षयदादा खोब्रागडे व त्यांची सर्व टीम या ठिकाणी आलेली आहे. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की स्टेजवर येण्याची कृपा करावी. दादा जोरदार ताळ्या होऊन जाते अक्षयदादांसाठी. जय भीमचे जनक बाबू हरदास येलेन. आई बाबूजींना मानेमध्ये गाठी झाल्या होत्या. त्यावेळीची परिस्थिती एवढी खराब होती, एक गोळी होती दुधात घेण्यासाठी बाबूजींच्या, इलाज करत चालू होता. पण हा शेवटचा क्षण होता बाबूजींच्या आयुष्यातला. अरे वा वा वा. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सन्माननीय आमचे गुरुतुल्य विनोदजी फुलमाळी महागायक यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि त्या कॅन्सरमुळे, ट्युमरमुळे इथं मानेमध्ये ट्युमर झाल्या होत्या. तर बाबूजींना गोळी घ्यावं लागते दुधामध्ये. आई, एवढे पैसे नव्हते हो. बाबासाहेबाचे कार्यकर्ते फार गरीब होते त्यावेळेस, पण चळवळ मात्र श्रीमंत होती. बाबूजींना जेव्हा बाबूजींचे सहकार्यांना ही गोष्ट मालूम होते की बाबूजींकडे दुधासाठी पैसे नाहीत, तर ही खबर त्याच्या बायकोला समजते, बाबूजींच्या कार्यकर्त्याच्या बायकोला समजते, पत्नीला. तर ती आपल्या छातीत दूध काढून पाजते. एवढे त्यावेळेच्या लोकांनी केले. एवढी चळवळ जिवंत ठेवण्याचं काम बाबू हरदास येलेन यांनी केलं. बाबूजींसाठी जोरदार ताळ्या होऊन जाऊ दे. ये जय भीम का नारा सिर्फ जय भीम का नारा नहीं है भाई. मेरे दुश्मन को पसीना
ये कंपटीशन कर रहे हैं। अरे ऐसा नहीं होता भाई, मैं तो अपना, मेरी सीनियर है वो, मैं कुछ उनको बोल नहीं सकता, लेकिन होगा ना, ये होने दो ना भाई प्रबोधन थोड़ा सा। अहो बाबासाहेबाची चळवळ तमासगिरी नाही हो दादा, विचाराचं व्यासपीठ आहे दादा, क्योंकि अपने ही पैर के नीचे खुदाई करोगे तो परिवर्तन कैसे होगा। क्या बात है? मिशन को आगे बढ़ाओ भाई। अरे हे बाबासाहेबाचे विज्ञानवादी लोक बसले दादा, अभ्यासू लोक बसलेले आहेत, काय म्हणायचंय? हॅलो, अरे दादा मी डबल मिनिंग भी गाऊ शकतो, लोकगीत तमासगिरीवाला थोडी ना व्यासपीठ बुद्ध धम्म परिषद आहे। आणि ते काका नील्या पटाणीवाले म्हणून राहिले बाबासाहेबाला कोण ऐकते म्हणे। अरे यार बहुत बुरी बात आहे काका ये। आणि मला सांगा तुम्हाला तमासगिरी ऐकायची आहे, एकामेकाची इज्जत जर उचलायची आहे की बाबासाहेबाचं मिशन ऐकायचं आहे? कोणाकोणाला वाटते? चिल्लरपणा नाही करत दादा कधी सूरज आतिश। बाबा साहब को कौन कौन सुनना चाहते हैं? दोनों आप। अरे वाह वाह, परसों से मिले हैं अब हाल ही में मिले हैं, परसों से मिले हैं अब हाल ही में मिले हैं बुद्ध धम्म। मला याचं भान आहे कारण हा धम्म परिषदेचा प्रोग्राम आहे। इथं बुद्धांचे महापुरुषांचे फोटो लावूच नका ना, मग तुम्हाला जर कार्यक्रमच करायचा असेल लोकगीताचे कार्यक्रम ठेवत जा, आम्हाला बोलत नका जाऊ। पैशासाठी कधी घात नाही भाऊ पैसा, जोपर्यंत श्वासात श्वास आहे। आमचा प्रवास असं असतो दादा, काल गडचिरोलीवरून आलो, झोप नसते हो, गडे बसून जातात, रात्रभर जागावं लागते, पण काही विषय नाही दादा। बाबासाहेबाचं गाणं गाऊन गाऊन सूरज आतिश मेला बी तर काही कम नाही माय। हे जिंदगी हे आयुष्य माझ्या बाबासाहेबाच्या आणि रमाईच्या पुण्यानं मला मिळालं। क्या बात है? म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी आणलेला समाजाचा गाडा जर तुमच्याकडे ओढल्या जात असेल तर ओढा, त्याला मागं खेचण्याचं काम करू नका। बुद्ध धम्म परिषदेचा कार्यक्रम आहे। हॅलो बोला, आणि माझ्या सिनियर गायिका आहेत त्या, मी त्यांची फार इज्जत करतो, गुरु समान आहेत माझ्या त्या, मी काही त्यांना बोलणारच नाही, कारण उनको बोलना मेरी औकात नहीं भाई। भारत की मशहूर फनकारा है वो, उनके लिए जोरदार तालियां। देवानंद वासनिक यांच्या वतीनं 100 रुपये मिळाले, धन्यवाद। एकामेकाची इज्जत काढून काही फायदा होते का? यानं मिशनचं तुम्हाला का तमासगिरी वाटते का हो बाबासाहेबाचं गाणं? मेरे दुश्मन को, मेरे दुश्मन को, मेरे दुश्मन को पसीना। मिशनच गातो, हा बुद्ध धम्म परिषदेचा स्टेज आहे। विपत्ती पटिवाहाय सब्ब संपत्ती सिद्धिया, सब्ब रोग विनाशाय भवे दिगायुदायकं, सब्ब दुःख विनाशाय भवे निब्बान संतिके, भन्ते अनुहंकतवा परितं वृत्तं मंगलं, समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता, सद्दं मुनिराजस्य शृणन्तु सक्कमोक्कदं, धम्म सवन कालो अयं वदन्ता, धम्म सवन कालो अयं वदन्ता, परिस धम्म सवन कालो अयं वदन्ता। हे संता संत चित्ता ती शरण शरणा, एतं लोकंतरेवा भुम्मा भुम्माच देवा गुणगण गहना, व्यावटा सब्ब कालं
येते आयंतु देवा वरकन कमये मेरु राजे वसंतो संतोष हेतु मुनि प्रवचनं सोस्तुमग्गं समग्गा सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवाच्च ब्रह्मणो यम्मे हि कतं गुह्यं सब्ब संपत्ति साधकं सभ्यतं अनुमोदित्वा समग्गा शासने रता पमादर हिता बंधु आरखासु विशेषतो शासनं पिच्चलोकस्य उड्डी भवतु सब्बदा शासनं पिच्चलोकस्य देवा रक्षन्तु सब्बदा सद्दी वन्तु सुखी सभ्य परिवार यही अत्तनो अनिदा सुमना वन्तु सह सभ्य ही याति भी राज तोवा चोर तोवा मनुष्य तोवा अमनुष्य तोवा अग्नि तोवा उदक तोवा पिशाच तोवा खानु तोवा कंटक तोवा नखग तोवा तोवा जनपद रोग तोवा असद्धम्म तोवा असद्दिष्टि तोवा असपुरुष तोवा चंडा हत्ती असा मीगा गोना कुकुरा आई विचिका मनी सप्प दिप्पी अच्छा तरच्चा सुकरा मैसा यक्क रक्क साधी ही नाना भय तोवा नाना रोग तोवा नाना उपबद्ध तोवा सभ्य आरक हंग हंतु आवाहन सुत्तामध्ये भगवंतांनी आम्हाला सांगितलंय तुमच्या संकट काळीन जर त्याच्याकडे अमाप पैसा असेल तर संकट काळी जो पैसा त्याचा जी संपत्ती आहे ती कामात नाही येत ना ती त्याची संपत्ती काहीच कामाची नाहीये आणि या पृथ्वी तलावरती मुंगी जरी असली आणि हत्ती जरी असला ना त्यालाही बुद्ध म्हणतात भगवंत म्हणतात त्यालाही प्रामाणिकपणे स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार दिला नाहीतर मग मी लय डेंजर माणूस आहे गातो ना तुमचं मनोरंजन करतो ना करिश्माजी उत्तर प्रदेशचा आलपा खरू अरे उत्तर प्रदेशचा आलपा खरू अन बसलंही दौलात आता कसं ताळ्या बसतात अन बसलंही दौलात अरे उत्तर प्रदेशचा आलपा करू अन बसलंही दौलात अन खुदू खुदू हस गई गालात इसलिए भाई ये जय भीम का नारा सिर्फ नारा नहीं है भाई मेरे दुश्मन को पसीना मेरे दुश्मन को पसीना अंबेडकर इतना नाम भगवान का लेते तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती ये कौन यार थोड़ा सा जो मूड था वो चला गया लेकिन बनाने की कोशिश कर रहा हूँ इस भारत के गृह मंत्री बोलते हैं कि अंबेडकर देखो भाई मैं बोलना तो नहीं चाहता हूँ लेकिन डरता मैं किसी के बाप से भी नहीं आज भी मरना है कल भी मरूंगा लेकिन दुश्मनों के तलवे चाटकर कभी मुझे जीना नहीं आता भाई क्योंकि मेरे बाप ने बाबा साहब ने संविधान के बदौलत मुझे ये जिंदगी अता करी है अंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते ना तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती इस भारत के गृह मंत्री बोल रहे हैं बड़े अफसोस की बात है दीदी कटु पचत नहीं अपने लिए कारण सच जो रहता है ना बहुत कड़वा रहता है अंबेडकर इतना नाम अगर तुम भगवान का लेते ना तो तुम्हें स्वर्ग में प्राप्ति मिलती क्योंकि चुनाव के वक्त में आता है बछड़े जैसा
इस भारत के गृह मंत्री अमित जी शाह, इनको इस देश से ऐलान कर रहा हूं, अमित शाह जी हमें मत दिखाओ स्वर्ग नरक का ख्वाब। 14 अक्टूबर 1956 में दीक्षा भूमि के रूप में हमने स्वर्ग देखा है। ये बहुत वायरल हुआ था मेरा शेर भाई इंस्टाग्राम पर। चुनाव के वक्त में आता है बछड़े जैसा, संसद में भोंकता है कुत्ते के जैसा। हेलो, चुनाव के वक्त में आता है बछड़े जैसा, संसद में भोंकता है कुत्ते के जैसा। आंबेडकर नाम से इतनी नफरत है मनुवादियों तुम्हें, तो ये बाबा साहब के बेटे काट देंगे रप्पा रप्पा बकरे जैसा। में 1 जनवरी 1818 में क्या हुआ था भाई? जब महारू की वो तलवारें चली, जब महारू की वो तलवारें चली, पेशवा को याद आना। अंबेडकरी मिशन के जो सूरज है, जिनका नाम है जनाब प्रताप सिंह दादा भोदड़े मरहूम, क्या लिखते हैं भाई? अंबेडकर का इल्म बांटने की बात कर, इल्म यानी ज्ञान। अंबेडकर का इल्म बांटने की बात कर, कटने की बात छोड़, अब काटने की बात कर। कटने की बात छोड़, अब काटने की बात कर। अब इसके बाद मेरे भीम पे जो भी उंगली उठाए, ऐसे सर फिरे के हाथ छाटने की बात कर। चचा जान भी यहाँ पर मौजूद है, मोमिन भाई भी यहाँ पर मौजूद है। ये 4 मिसरे आपके दामन में समाज फरमाइए। क्या? मैं अपनी जान तिरंगे में रखता हूँ, लबों पे अपने राष्ट्रगान रखता हूँ, इस भारत का सच्चा मुस्लिम हूँ। एक हाथ में संविधान तो दूसरे हाथ में कुरान रखता हूँ। उसके बाद गाऊंगा रमाई गाऊंगा। उसके बाद 1956 के बाद 1956 ना अगोदर काय होतो आम्ही आणि 1956 नंतर काय झालो आम्ही। हॅलो, बोलाव ना दादा।
जीने का, तब से जीने का सलीका। आई बाबासाहेबांचा बघा आता प्रबोधनाकडे घेतो, 2च मिनिटं घेतो, यानंतर रमाई गाणार आहे. बाबासाहेबांचा टॉमी नावाचा कुत्रा ज्या वेळेला बाबासाहेबांना सोडून जातो रमाईला, सर्वात आवडता कुत्रा टॉमी नावाचा, ज्या वेळेला बाबासाहेबांना रमाईला सोडून जातो, ज्या ठिकाणी तो प्राण सोडतो ना ते कुत्र टॉमी नावाचं दादा, त्याच्या आठवणीत आई बाबासाहेब रमाई तासन तास रडतात. आई माझ्या बाबासाहेबाची, माझ्या रमाईची इंदू मेली, काय खरंच रडले नसतील का हो बाबासाहेब? आई काय वाटलं असेल हो त्यांना? एवढे त्याग तुमच्या आमच्यासाठी केले, एवढ्या यातना सहन केल्या त्यांनी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी जातात. रमाई पत्रात लिहिते, साहेब बाळ गंगाधर फार आजारी आहे हो, काय करू? डॉक्टरकडे गेले, डॉक्टर म्हणते रुपया असेल तर तू या बाळाचा इलाज करतो, नाहीतर करत नाही. ज्या वेळेला ते रमाईचं पत्र बाबासाहेब वाचतात, आई काय वाटलं असेल हो बाबासाहेबांना? रामू अगं मी एवढ्या दूर आहो, 7 समुद्र पार आहो रमा, 7 समुद्र पार आहो रमा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी तुला पैसे पाठवू शकेल म्हणून. आणि त्यानंतर रमाईचं पत्र वाचल्यानंतर रमाईला बाबासाहेब पत्र लिहितात, रामू जर का हा गंगाधर जात असेल त्याला जाऊ दे ना रमा. अगं मला ही एक शेवटची संधी आहे रमा, मला काहीतरी करायचं आहे रमा, समाजासाठी काहीतरी करायचं आहे. हा एक जाईल रमा तर याला जाऊ दे रमा, पण माझ्या करोडो गंगाधराचं काय होईल रमा? ते करोडो गंगाधर म्हणजे तुम्ही आम्ही, एवढे त्याग माझ्या रमाईने केले आहे. माता रमाई जैसी दिसली कुणी का सांगा, करता कबाळ कष्ट रुसली कधी का सांगा. हा मनोहरजी दुपारे साहेब, माता काल कधी काय लिहितात? हे बाबासाहेबाची चळवळ आहे. बघा माझ्या आईला रमाईच्या लेकीला समजलं की काय आहे मिशन. तुम्ही 14 एप्रिलला मोठ्या थाटामाटात जयंत्या साजऱ्या करतात. आई जय भीम. रमाईच्या लेकीकडून फार मोठा आशीर्वाद मिळाला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. बाबासाहेबांच्या जयंतीला अरबो खरबो खर्च करतात. बुद्ध की विचारधारा समझ, प्रणय सतलज तू जय भीम का नारा समझ, और बाबा साहब की जयंती को जोरों शोरों से मनाने वाले तू पहले मेरे बाबा साहब की उंगली का इशारा समझ. इसके बाद रमाई सुनाना चाहता हूँ भाई. मूडू अभी जो था यार रूम चला गया, लेकिन कोई बात नहीं, बनाने की कोशिश करो. चल पड़ी सूरज विजेरा हे दिशा, चल पड़ी सूरज विजेरा हे दिशा, उनके कदमों पे जमाना